पण झाला गणेशाची आराधना झाली। आता तुमच्यासमोर सादर करत आहोत एक नटखट आणि शृंगारी कवडण। एक नटखट आणि शृंगारी कवडण त्यांच्या सुधाबाईची कमाल, ओबड्याची आणि मावशीची धमाल। रसिका हो, तुमच्यासमोर सादर करत आहोत एक नटखट शृंगारी कवडण। अरे पहिला मी इन्स्पेक्टर होता आता हवालदार झालोय। अच्छा का? अरे काय सांगू तुला, अरे परवा पुला खाली उभा होतो म्हणजे परवा तुला खाली उभा होता आणि 40 गाड्या अंगावर गेल्या। अरे तुला सांगतो 40 गाड्या अंगावर गेल्या। मला काय झालं नाही, अरे मी पुला खाली उभा होतो, वरून गाड्या गेल्या। अरे काय सांगू तुला, अरे आताच्या बेरोजगारीला कंटाळलो आणि पत्र्यावरती 2 एकर ऊस लावला। पत्र्यावरती 2 एकर ऊस लावला आणि हौदामध्ये बोर टाकली आणि चुलीत मोटर टाकली। अरे काय विचारू नकोस, तुला सांगतो 1,500 2100 भेटले तरी समाधान नाही। अरे कसलं काय, अरे हा बाहेर बाजारात यांचे आता बाहेर बाजार चाललाय 1,500 2100 झाले तरी बायकोने सांगितलं तुम्हाला काय कळत नाही। अरे हे पप्प्याला एक पोरगा झाला तरी बायको म्हणते काय कळत नाही। आता हिला काय सांगू, म्हणून तिनं सांगितलं काय तर घाल कपडे चालतो आणि तुला सांगतो कालपासून जेव्हा पण हा कार्यक्रम चालू झालाय सार्वजनिक कार्यक्रम तेव्हा बायकांच्या डोक्यात एकच उकाणं घेणं। अरे उकाणेतला ऊ माहिती नाही तरी पण उकाणे घेणं। अरे पण मला कामाला लावला ना, तिनं सांगितलं जेवढी उकाणे आहे तेवढी सगळी लिहून काढा। लिहून काढ, अशी जे लिहून काढली तर पहिलं वाक्य शेवटला आणि शेवटचं वाक्य पहिलं असा जे घोळ झाला त्याच्यातलं एक तुला उकाणे म्हणून दाखवतो, ऐकायचंय का? हो एवढ्या बारीक आवाजात काय, जरा जोरात ऐकायचंय काय? चांदीच्या ताटात बटाट्याचा चिवडा। चांदीच्या मला मध्ये तू हे उगवू नको, माझं चुकतं वाक्य उलट सुलट होत। चांदीच्या ताटात बटाट्याचा चिवडा, चांदीच्या ताटात बटाट्याचा चिवडा आणि आमचे आहे अध्यक्ष यांचा चिवडा ऐकून लगेच जुळवायला सुरुवात झाली ना सुरुवात। अरे पूर्ण ऐका, मी तुला आधी सांगितलं होतं माझी चूक होते उलट सुलट होते। पुन्हा चांदीच्या ताटात बटाट्याचा चिवडा, अरे सोन्याच्या ताटात चांदीचं पान आणि आमचा हा अध्यक्ष त्यांचा सर्वात मोठा मान। अरे एवढी पण शांतता नको, मला मागे जायला लागेल एवढी। काय तुम्ही बरं मी काय म्हणतो, अरे आज आपण आलेलो आहे हे कशासाठी, हे सगळे गप्प करण्यासाठी। याला टाकलेले आम्ही गप्प करू आणि हे वाट बघतात आहे कधी एकदा चालू होतंय। हा मग मी काय म्हणतो, आता आपण लगेचच या राज्याची देखभाल सुरुवात करूया। मोठा निर्णय टाकतो, म्हणतो
आता आपण कोणाच्या दरबारी आहे? महाराजांच्या. अरे महाराज कोण आहे? इंद्रकर महाराज नाही ना? सगळ्यांची काढतो. सगळ्यांची म्हणजे सगळ्यांची. हा मग तेच म्हणतोय. मग आता आपण आहे कंसाच्या दरबारी. चला जाऊया मग कंसाच्या दरबारी. अरे पण गाणं कसं? गाणं म्हण तू म्हण. तर मी आताच बसून झाले ना. हा चला सुरुवात होते. कंसाचा दरबार धनाने गजबरला. कंसाचा दरबार धनाने गजबरला. बाळू बाळू आपण दोघे पाऱ्याला. बाळू बाळू आपण दोघे पाऱ्याला. कंसाचा दरबार धनाने गजबरला. कंसाचा दरबार धनाने गजबरला. बाळू बाळू आपण दोघे पाऱ्याला. बाळू बाळू आपण दोघे पाऱ्याला. कंसाचा दरबार धनाने गजबरला. कंसाचा दरबार धनाने गजबरला. बाळू बाळू आपण दोघे पाऱ्याला. बाळू बाळू आपण दोघे पाऱ्याला. उग्रसेन राजाचा पुत्र मथुरा नगरी नरे आजपर्यंत हे राज्य अगदी सुख समाधानाने चालवलं. माझी बहीण देवकी हिचा मोठ्या तटामध्ये स्वयंवर संपन्न केला. वसुदेवासारखा सुंदर सारस गोंड असा तिला वर मिळाला. अगदी आनंद. माझं मन कसं अगदी फुलून आलंय. लग्न सरही चालू असता अचानक चिंगी पडली. कसा सावध राहा. देवकीच्या आत्महत्यापासून तुझा नाश आहे. काही जिच्यावर मी मनापासून प्रेम केलं, जिच्यावर मी मनापासून प्रेम केलं, ती माझी बहीण देवकी, जगात वैरीण झाली. अनाथात वैरीण झाली. त्या क्षणी वसुदेव देवकीला बंदिवासामध्ये कैद केलं. काही दिवस गेले.
महिना गेला, काही दिवस गेले, महिना गेला, वर्ष झालं. नियतीने आपलं काम अगदी चोख बजावलं. देवकीला पहिला पत्ते जन्माला आलं. देवकीला पहिला पत्ते जन्माला आलं. हे समजतात दिवसामध्ये जाऊन त्याला हिसकावून घेऊन घरा फिरून शहरातून मारून टाकलं. अशी देवकीची सापत्य, घरा फिरून शहरातून मारून टाकली. आता मला कुणाचाही भय नाही. त्या मथुरे नगरीचा राजा कंस. अरे मूर्ख कंसा, असा आनंदाने उड्या मारू नकोस. तू जसा मला मारू शकला नाही तसा तू देवकीच्या 8व्या अपत्याला सुद्धा मारू शकणार तुला मारणार आहे. तुझा काळ गोकुळात आनंदाने वाढत आहे. तो तुझा काळ आहे. तो तुला ठार मारणार आहे. तोच तुझा सर्वनाश करणार आहे. कंसा, सावध राहा. कंसा, सावध राहा. असंभव आहे. ज्याला मारण्यासाठी अनेक सैतानिक वाट टाकले, तो या मायावी कंसाचा नाश करणार नाही. त्याला मारण्यासाठी काहीतरी युक्ती केलीच पाहिजे. पण तोपर्यंत पहाऱ्यावर ठेवलेले पहारेकरी पारा करतात की झोपा काढतात हे पहिल्यांदा पाहायला पाहिजे. चला पाहूया. वा, काळू पहारा करतो. पाहूया. काळू, काळू, कोण आहे रे? तुझा बाप? माझा बाप? हा, माझा बाप? बाबा, तुम्ही इकडे आलात? काय करत होता? हे तोंडात बोलतोय, डोळ्यात सांग. काय करत होतात? हे बरोबर आहे. आता जे झालं ते बरोबर आहे. काय करत होतात? महाराज, हा, हो पारा करत होतो. पाराचा करतात? पारा पाराचा करतात? पारा करताय? महाराज, हा, हो गुलाबाच्या फुलावाने पारा करत होतो. हा, गुलाबाच्या फुलावाने पारा करतात. आणि पायात पाय घ्या. हो महाराज, हो सगळं काय मला ते म्हणायचं आहे. बाळू कुठे आहे? हा, ते बाळू पण तिकडे आहे. कुठे आहे? त्याला पण बोललेलं द्या. बाळू कुठे आहे? हे बाळू, कुठे आहे? हो महाराज, आता पाणी घेऊन बोलतात म्हटलं तो तिकडे आहे. महाराज, हो हे काय एका बंदुकीत आहे ना? एका बंदुकीत. बाळू, बाळू, महाराज,
पाडलाय मी विसरलो. काय करत होता? तुम्हाला पारा करत होतो. त्याला काम काय करत होता? अजून एक अजून एक. हिशोबात तीन आहे. हा, हे बाबा ना? हिशोबात तीन आहे. अजून हे पाडला. काय करत होता? पुढं करा, पुढं. बरं, असं करतात? हात झाले. ओ मला चमचा आला ओ सगळा. हे आजी पण ओ मला ओ मला अरे हे मेला कागदपत्र झाली पण ओ त्याची महत्वाची कागदपत्र झाली. हो महाराज परवा एका बंदुकीत 4 मारले. म्हणजे एका बंदुकीत 4 दुश्मन मारले. विचार म्हणजे तुला आणखी 3चा हिशोबात 3 होते आणखी 3 घा. चौथा दिली ना. घे घे घे. हो मला जरा पुढे. अरे याला महाराजांना पुढे या कुठे महाराज कुठे मी कुठे मला जरा पुढे येतात. बंदुकी झाली काय बोला. सांगणार का महाराज हा. तुमचा पोपट कोकणीच खातो. अजून एक प्रश्न मला जेवल्यानंतर भूक लागत नाही. मला जेवल्यानंतर भूक लागत नाही आणि झोपून झोप लागत नाही. झोप लागेल. एवढं चौथ्यानंतर कारण काय महाराजांना शांत करायचं का म्हणजे साधी गोष्ट वाटते का तुला. साधी गोष्ट म्हणजे काय अजिबात नाही. काय बोलू? काय चाललंय? काय चाललंय त्यांनी विचारलं नाही काय चाललंय. काय चाललंय? हो महाराज तुमच्या राज्यात काय करतं मला अजिबात माहित नाही. माझ्या राज्यात बॉक्स चालला काय काही पण नाही. बॉक्स म्हटलं 3 नको नको नको. असं करतात? मला बसा हो मला बसा हो मला का हो आमची दाल घेतली मांडी. हो महाराज मी काय म्हणतो तुम्ही तर एवढे चौथ्याला असाल ना त्या मगाच्या ह्याच्यात विसरलं नाही वाटतं. काय? आता मी आवडला नाही. महाराज हसतात बस सगळी हसत. महाराजांना जर खुश करायचं असेल हे पण दाट केलंय मला. तर आता आपल्या राज्यात काहीतरी असं नवीन व्हायला पाहिजे. नवीन व्हायला पाहिजे म्हणजे काय असं तोंडाला धारा लागेल असं म्हणजे काय नाच गाणं नाच गाणं. हा हा गाण्याची तरी कोण गाण्याची कोण म्हणजे तू नाही करणार मी नाही. महाराजांना सांग महाराजांची परवानगी घे असं म्हणतो. आता मी त्यांना विचारलंय काय नाच गाणीवाली आणायची. नाच आणि गाणीवाली दोन्ही एकच आहे. नाही काय तर चांगलं सांगायचं ही वाडी आहे कुठली जो पडतो त्याच्यामुळे नाहीतर मग सकाळी जायच्या आधी. तर मी काय म्हणतो आता पहिल्यांदा काय करायचं आहे एक कोणतरी नाच गाण्याला शोधायची. काय चाललंय? अरे महाराजांना काय सांगतो टिंग टॉंग असं नाही काय करा असं टिंग टॉंग हा जरा वेग जास्त झाला.
बरं मी काय म्हणतो आता जास्त जास्त ह्याला ताटकलवू नको कारण यांचं पण थोडं होत आलाय बाकी काय माहिती नाही बाकी काय माहिती हा बरं मी काय म्हणतो मी तेवढं म्हणायचं तुला पगार देतात तर माझ्या ओळखीच्या आहे ती बारीक बारीक कपडे आली मोनिका अजिबात आणायचा ना आता राज्यात कोण चालते ती नवीन कोण चालते रे चंद्रा हे कोण जाते मी सांगतोय ना तुला चंद्रा याला काय माहितीच नाही हे उगाच चाललंय दिवस दिवस चंद्रा चंद्रा दिवस टिंग 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 आनंदाच्या वाट बघून समोरून आलाय सटवीचं काय नावच दादा तिला घेऊन येता लगेच कुणाला आता कोण चंद्रा चंद्राला घेऊन येऊ मी चंद्राला घेऊन मी जाऊ पहिल्यांदा जा लवकर बघा मी घेऊन येणार जा लवकर घेऊन ये पहिला हक्क तुझा का म्हणजे नाचायचं नाचायचा जा जा आलो लगेच हॅलो अरे हो घ्याय घालू अरे थांबा अरे हे घालू अरे काय रे काय अरे ये लवकर अरे थांब दे ना अरे काय करतोस काय अरे लाली पावडर लावते ना ती कोणाला अगं चल रे चल हे थांबकेली मुळे हे आय लव्ह यू म्हणाली काय म्हणतोस अरे लाली पावडर लावते म्हणाली हा तसं बोल की अरे ये घालू हॅलो बोलो महाराज अरे हे घालू ए बाळो अरे काय अरे आलो आलो अरे ये लवकर ये अरे अर्ध्या वाटेत तुझ्या तो परत ये लवकर काय रे अरे तुला काय सांगू काय सांगू असाच्या फुटला काय थांब थांब कारण अध्यक्षाने द्यायला ना इंजेक्शन त्यामुळे लोक थांबलेले आहेत. लोक थांबलेले जास्त टाइमपास करू नको टाइमपास करू नको. हा, त्याच्यामुळे झालं काय मी गेलो होतो तिकडे हा. तिनं जे घेतला काय? पावडे मी म्हणलं काय? जे लावला कुठे? तिच्या तोंडाला तिच्या तोंडाला, तिच्या तोंडाला. ज्या अवतार बघून मी पळालो कुठे? वाक्या वाटे. मग पण आपल्या राजी याच्या म्हटलं दवंडी द्यायला नको मग मगाशी मला तर पहिल्यांदा का वाटवलं अरे आता लक्षात आलं दवंडी द्यायची दे दवंडी दे तुझी स्क्रिप्ट पाठ नाही दे दवंडी दे दवंडी दे हॅलो दवंडी दे दवंडी दे तुम्ही आम्हाला सांगा दवंडी द्या जवळ द्या दवंडी द्या असं तुम्ही त्याला सांगितलं हो ऐका हो ऐका आज आमच्या राज्यात सुंदर सारस अशी नाच गाणेवाले येते हो या 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 काय झालं आहे ओगाने मला म्हणलं तू जातोस ना ह्याचा बोलतो तेव्हा आजोबा किती पुढे आले या महाराजांच्या भांडीवर बसा पुढे आले की तुझ्या भांडीवर बसली बघ हे दिवस अजिबात तिथे भांड खाऊन दिवस पिची पिची केला तिथे आता मी काय म्हणतो दादा तिला लवकर घेऊन मी ये लवकर घेऊन येतो दादा लवकर अरे पण मी आनंद जाईन खरा तर वाद्य कोण करणार ते बघू ये हा ते बघू दादा लगेच घेऊन येतो हा? लगेच घेऊन ये तर तयार ठेव तयार ठेवतो हा बाजून ठेव. काय म्हणजे वाद्य चल ग चल अरे बाबा आले की अगं चल की लवकर अरे आले सांगी हो अरे हे वाजत नाही कधी अरे अर्ध्या वाटेत आली वरात आली बस तू घे लवकर तर चल सुरुवात आलो
हो जरा. काय झालं ओळख करून देतो. अरे नारो. जरा मात्र ठेवतो तरी. उठून घ्या पाहते तिथे घरी. वा 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 महाराज नाच गाणेवाले आलेले आहे. काय खाते का तिथे रे? बस खाली बस. अरे एवढी मेहनत घेतली मिळवायला नको. घ्या 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 घ्या. होय. काय जरा बघतो. पण हे करून काय करतो? टिंग टॉक. अरे हात साफ करतो असं काय करतो? टिंग टॉंग. हो महाराज टिंग टॉंग मी केलं तुम्हाला कुठे ए ओळखर. उद्याच काय तरी. ओळखर रे ओळखर. काय पदर. आमच्याकडे घेतो रे. महाराज गैरसमज करून घेऊ नको. आता एवढं घेऊन आलोय आता पटापट सगळं उरकून टाकूया चला. आम्ही एक काम करा माझ्याला दाखवतो. काय अरे तुम्हाला बघायचे दाखवतो हा. दाखवा दाखवा दाखव. हो मला बघा हा. हो महाराज. काय अरे मी म्हणलं मला का मागणं बघ. अरे ही उलटी बसलाय का? मागणं बघ. हो जाऊ दे आपला नाच घ्या ना हो महाराज काय झालं हो, एवढी तिला लांबणं आणलेली आहे ती दमली असेल ना. रे वा ओळखर. मला काय नाही तुला. आमच्या गावात ये काय. हे काय रे अगं मला नुसतं माझ्याकडे बघा. अरे वा वा वा. झालं ते जोरात चष्मा. अरे अरे याला हिला बघून चपन विसरला असतो. कोबी बोलत नाही. अरे बोले बोले घालत ते काला काला गोगोल. वा वा वा. हो जाऊ दे आपला नाच घ्या ना नुसतं आपलं मगापासून एकच आहे होऊन जमलेला म्हणजे हा 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 तू नको राहू तुला दिसणार नाही. लाईट गेला की का. हा, तुला ही दिसणार नाही. हे बघ ते आपल्या मंडळाचे अध्यक्ष आहे, त्यांना नमस्कार कर. जोड्यान गेला आता पण माझा पण अरे हा मगापासून तात्काळ झालाय महाराज म्हणजे महाराज मगापासून तात्काळ देत आहे ते त्यांचं काय बघा. हे भाऊ यांचे नमस्कार करा ना. हे पुढे रसिक माय बाप यांना नमस्कार कर. हे भाऊंना नमस्कार कर. म्हणजे मी भाऊ तू भाऊ म्हणजे आणली मी आणि मी भाऊ आणि आपण दोघांनी मिळून खाऊ 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 असं चालणार नाही हा? अजिबात टिंग टॉंग जमणार नाही. हे बघ मी दाखवतो तुला हे बघ हे आमचे महाराज यांच्या पाया पड. हा या सासऱ्यांच्या बाया पण दाखवले हे मंडळाचे अध्यक्ष झोपटवाडीचे यांच्या आपण जोड्याने पाया पडू. म्हणजे मी आणि ती दोघांनी पडू रे. मी मागापासून पडलं उठे होतो. हा आता झालं पाय ते. पडून झालं. हा. आता मला मिठीत घे. म्हणजे मला काय नको. म्हणजे तुला एवढं सुद्धा बरोबर. अरे महाराज मागापासून एवढं तात्काळ होतात तुला हो दादा पुन्हा होऊन जाऊ दे. हो जाऊ दे आपला नाच घ्या ना नयनांचे तीर मारुनी करीते नयनांचे तीर मारुनी करीते घायाळ मी सुंदरा हो सुंदरा सख्या हो जवळीया नादरा सख्या हो जवळीया नादरा नयनाचे तीर मारून करते नयनाचे तीर मारून करते कायाळ
होतं काय चाललं होतं मानावर गेला की इकडे जा. नाही नाही काय नाही हो तीन या नौजवानाने या नौजवानाने हा क्रॉस मामाच्या आंदोलन नाही आता बाकीनंतर पैसे नाही माझ्याकडे त्याचीच त्याला मारल्याशिवाय हा क्रॉस मामाच्या आंदोलन नाही हा तुमच्याकडे कृष्णा कोण आहे बारा हत्तीचा बळ असणारा बारा हत्तीचा बळ असणारा तो आधासूर दैत्य त्याला घेऊन या मी नाही जा माझी आता नवीन नवीन भरती झाली मार पण मीच खायचा आणि आणायला पण मीच खायचा मी काय जातो. बाळू निघा महाराज काय आता नाच गाणं झाला आता ए, सगळं चालू. हा? आहे बघ कोणतो. अरे येतो मग, येतो मग. येतो म्हणजे. पोतेचं गॅस कापून झालंय आशीर्वाद असो महाराज या अदासुराची कशी काय बांधतात जरा धीर धर सांगती. जरा धीर धर. आधासूर दैत्य महाराज मी नव्हते तिकडे तिकडे तिकडे. भारत तिकडे आहे. आधासूर दैत्य या तुमच्या अन्नदात्यावरती बड्या मोठा संकट पडलंय हे माहिती आहे का तुम्हाला महाराज ते सांगितलं कसं घडणार सांगते जरा थांब. बरं आता सांगितलं ना तुम्ही झटके पडला तरी सांगितलं शिवाय म्हणतो आधासूर दैत्य हो. महाराज हाणायला. ऐका मागासारखी मिशी असते ते दाखवलं असतं तुला. माझी बहीण देवकी हिची 6 माळा मारली ते घे जरा वर करे. 7 वर्षाचा झाला आणि 8 वर्ष श्रीकृष्ण तिला गोकुळात आनंदाने वाढत आहे आणि तोच माझा हार व्हायला आहे गोकुळात जावा आणि त्या काळ्या कृष्णाला जीवन देण्याचा मुर्दा घेऊन या महाराज तुम्ही काही चिंता करू नका त्या काळा कृष्णाला तुमच्या समाज स्वाधीन करतो ए, भावा, थांब. निघा अध्यक्षांनी एवढे पैसे दिले आणखी 2-4 वाक्य म्हण थांब. हे चुप काढो. बाई! हे काढो. थांब, थांब. अरे भावा इथं केस आहे अरे इथं केस आहे चुप बाई! जरा थांब, जरा थांब. भावा, जरा केस थांब. केस नाही ती जागा दे अरे म्हणजे हात धर काय थांब, हे काढो. मगापासून अशी जी उलटी सुलटी फिरवली 20-25 जणांचे केस कापून झाल्याचे आपला प्रश्न विचारतो. तर पोपट कधी खातो का? आणि त्या पोपटाला आम्ही मारतो नाही. बाई! भावा ह्याची चोट अहो, कापून ए, जा. ए, जरा हे थांब. नको तर कापशील बा. ए, मी तुला सांगितलं, इकडे ये, इकडे ये. बाई! बारा हत्तीचा बळ असणार नाही, नाही. बारा हत्तीचा बळ असणार आधासूर दैत्य अहो, विसर्जनाचा केस कापून जरा आपलं काम करणार आहात? वाट बघा. hey! आपण वाट बघा मुलीची खबर. आपल्याला सुद्धा शांत राहून चालणार नाही. मी शांत बसतो होय hey! मी शांत बसणार कृष्ण ए कृष्णा सावध राहा हा? सावध राहा हा
मामा तुला पाठवलं आहे धन्यवाद रसिको, धन्यवाद. रसिकांचा आग्रह खातर आलेला पारदर्शक पुढील प्रमाणे विशाल खरडे, नितेश पेजे, निलेश मांडवकर यांकडून संयुक्तरित्या संपूर्ण कार्यक्रमासाठी रोख 151 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्यांचे आम्ही एकच भगव मंडळ आभारी आहोत. त्याचप्रमाणे शशिकांत खरडे आणि अस्मी व खुशी, शशिकांत खरडे आणि अस्मी व खुशी यांकडून 100 रुपयाचा पारितोषिक आला आहे. तसे प्रसाद ज्ञानेश्वर आमरे, प्रसाद ज्ञानेश्वर आमरे, विघ्नेश ज्ञानेश्वर कोरणकर, मामा भाचे राहणार जांभुलवाडी यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्यांच्या आम्ही श्री महालक्ष्मी रवाना त्रिविक मंडळ रत्नागिरी एकच भगवा सतत ऋणी आहोत, आभारी आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि मावशीची धमाल.
माझी माता देवकी व पिता वासुदेव यांना बंदोबस्त ठेवून त्या दृष्ट परस्परांचे खूप हालान गेले. परंतु त्या दृष्ट परस्परांचा वैद्य विष्णार्थ ध्यान केलाय. गायीच्या ठिकाणी व बैलाच्या कष्टाने उन्मत्त झाले दैत्य राक्षस हे पाप धरणीमाते संच नाही म्हणून धरणीमातेने गायीचे रूप धारण करून ब्रह्मदेवास कथन केले. बोला पुंडलिक दे. अरे विसरलोच, आज मला भेटण्यासाठी गादा येणार होती, अजून कशी आली नाही. राजीच थोडी गंमतच करूया, इथेच कुठतरी धडे मारून बसूया. वेडावले मन माझे ऐकू येईना सुरेकानी शोधते रे तुला मी वेडी होनी ये समोर माझ्या श्रीहरी वाजवना तुझी मधुर बासरी तुझी तरे मी राधा बावरी वाजवना तुझी मधुर बासरी तुझी तरे मी राधा
राधे आता पुन्हा काय घेऊन जाय लाईट वाल्याला आज मला भेटण्यासाठी माझ्यासारखा म्हणजेच हनुमान मला भेटण्यासाठी येणार आहे. थांब राहते. सावळ्या रे सावळ्या सावळ्या रे सावळ्या कारुसलासी विनंती करतो
इकडे बोलावून घेऊया. पेंड्या, अरे सुदामा, आलो देवालो. अरे या लवकर. आलो 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 देवा, आलो लवकरी. आलो आलो देवा, आलो लवकरी. हाक आम्हा मारली, आलो आलो धावूनी. आलो तुझ्या चरणी. आलो आलो देवा, आलो लवकरी. आलो आलो देवा, आलो लवकरी. आलो आम्हा मारली, आलो आलो धावूनी. आलो तुझ्या चरणी. आलो आलो देवा, आलो लवकरी. आलो आलो देवा, आलो लवकरी. हाक आम्हा मारली, आलो आलो धावूनी. आलो तुझ्या चरणी. अरे काय रे सुद्या, चाललाय काय तुझा? ते काय काय काय? अरे देवाने आपल्याला हाक मारली ना. अरे हो, देवाने हाक मारली. तो आपला एक सगळा वल्लमा फिरवतोय. अरे पण देव आहे तरी कुठे? बघ काय कुठे ते. अरे हे बघ देव, देवाचं दर्शन घेऊया. देवाची त्यांनी प्राणापासून आशीर्वाद असो. देव बाप्पा, आम्हाला एकाकी बोलवण्याचं कारण. पेंड्या, अरे सुदामा, आज मी तुमच्यावर मोठी कामगिरी समजा आहे. आणि ती कोण हो देव? 16 शस्त्र 360 तुकड्याच्या पहिला नाटपाट करून मंदिर बांधण्यात आले. त्यांचा हक्का कोणे व त्यांची धुळी तिकडे हे कामी नक्की न करता तुमच्यावर समजा येतो मी. ठीक आहे देव, आपण यावे. अरे हे सुद्या, अरे पेंड्या, तर देवाने काय सांगितलं ऐकलंच ना? सांगितलं केवढी मोठी कामगिरी सांगितलेली आहे. मग दही आहे, दूध आहे, ताक आहे, सगळं आहे. मग आता काय करायचं? कामगिरी करशील ना? मी चाललो जेवणात. मी एकटा करू. मग काय बघ, तू जर असशील तर. मी असशील तर माझ्यात काय झपायची नाही. मग आता आपल्या सक्तीला कोण? आता बोबड्या. अरे हो, बोबड्या. हा, त्याला हात मारून बघ. येईल ना तो? असा काय जवळ हात तरी मारून बघ. येतो काय आधी? अरे बोबड्या, ते काय काय? अरे भरपूर आहे वाटते. अरे ये लवकर. अरे आलो आलो. अरे ये. येतो येतो. ये लवकर ये. हातामध्ये काठी मी लागलो कपिलेच्या पाठी. हातामध्ये काठी मी लागलो कपिलेच्या पाठी. मुदलन दिला माझा पाय, ओ पाय. मुदलन दिला माझा पाय, ओ पाय. मुदलन दिला माझा पाय. हातामध्ये काठी मी लागलो कपिलेच्या पाठी. हातामध्ये
आता घेतो म्हणजे एकदम घेतला तर दान नाही मी पेंद्या हा पेंद्या पेंद्या. तू पेंद्या नाही हा. ना तो पेंद्या मी सांगतो काय थांब थांब पण हा प्रकार तरी काय एक पाय मोडलेला हा नाक सुजलेला हा काम करणार काय आमच्या बरोबर करणार अरे ना पण हे कसं झालं काय अरे माहिती ती गोष्ट आहे ना त्याच्या मागं गोष्ट आहे बोल गोष्ट आहे हा ती काय झालं माहितीये काय हा मी गेलो होतो कुठं तिकडं गोट्यात गेलो हा त्या ताला घालायला गेलो कपिलीला माझ्या कपिलीला ताला गेलो हा. आणि ताला घातला तारा घातला आणि तिचा पल्ला एवढा मोठा काय रे? काय पडला काय पडला काय तो पल्ला तोच पल्ला मला वाटतं काय ते दुसरंच पडलं तुम्ही काय दुसरं काय आठवला म्हणजे तो पल्ला ना हा. तो उचलायला गेलो हा. तो उचलायला गेलो आणि? आणि तिला मला अरे आता धापकन पाडलं तेव्हा सुटलं काय इकडे वाढलं कसं त्याला ना हा. माझी बायको म्हणाली बायको म्हणाली काय म्हणाली तेल लावा त्याला मग तुमचं एवढं वाजत ए, विद्या हा मिशा विद्या वाजली हा. पण तुम्ही बा बोलवलं तर त्याला अरे देवबाबांनी लय मोठी कामगिरी सांगितली आहे काय कामगिरी सांगितलेली आहे हा 16-17-360 रुपयांचा मेला स्वतः ससलं हा स्वतः ससलं कुठं चालले अरे 16-17 कुठे चालले रे बे? हा. 16-17-360 मेला 360 गोपिकांचा मेला अरे 60 नाही रे मग 60 60. होय काय 60 हा. ते कुठे चालले मला अरे मथुरेच्या बाजाराला मधले त्या बाजाला इकडे की इकडे अरे सगळीकडे चालल्या सगळीकडे चालल्या त्याचा अटकाव करायचा आहे त्यांचा आत्ता उघडायचा आहे त्या झेपेत ना माझा काय ठेवलं हा? सगळे सगळे जगताना सगळं जपणार सगळं जपणार जाऊया जाऊया ना चल मग चल ना वाजवले रसिको लक्षात द्या एकच भागवाचं खास आकर्षण पहाटेचा कोंबडा नृत्य सादर करीत आहोत रसिको लक्षात द्या एकच भागवाचं खास आकर्षण म्हणजे पहाटेचा कोंबडा नृत्य रसिका हो लक्षात द्या कॅमेरामॅन कुठं आहे पहाटे उठूनी कोंबडा पहाटे उठूनी आरोही देऊनी गाई वासरे कोंबडा पहाटे उठूनी आरोही देऊनी
रसिक हो, तुमच्या समोर सादर करीत आहोत एक नटखट शृंगारी गवळण गवळण बालकृष्ण गोताळ यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी रोख 101 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्यांचे आम्ही श्री महालक्ष्मी वंडनाथ मिक्स मंडळ रत्नागिरी एकच भगवान सदस्य ऋणी आहोत, आभार आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रसिक हो, तुमच्या समोर सादर करीत आहोत पेंद्या सुदामांची कमाल आणि मावशीची धमाल. पेंद्या सुदामांची कमाल आणि मावशीची धमाल. रसिक हो, लक्ष असू द्या. काय कसं झालं का ते? अगं हो बरं बाई. झाली पहाट नटली वसुंधरा, जशी गोठ्यात हंबरती गाई वासरा. सयानो जगवा
रेंज नाही इथे लाईव्ह अगं राधे थांब ग. अगं चंपा काय ग झालं? नसती अगं आपण खाना मावशी करू. म्हणे. फाटफाट करून चाललोय खऱ्या. अगं हो मग. अगं पण जायचं कुठे? अगं आपल्याला व्यापाराला जायचं. काय व्यापाराला? अगं हो ग. लहानपणवाले नाही अगं राधे तुम्ही व्यापाराला जायचं म्हणताय खऱ्या. वाट घाट संपूर्ण माहिती आहे का तुम्हाला? नाही ग. अगं आता झाली ना संजय. हो. अगं आलं पण लक्षात. शेअर करत नाही मी कोणाला. अगं हिरासर आहे ना ती गंगोशीला बघ. अगं राधे अगं काय ग तुम्ही कोणाला हाक मारायचं thumbnail होता? बनवायचे. अगं मावशीला म्हातारीला हो त्या दादीला हो ते घाटात पाय घुसून पडली तर आम्हा साऱ्या त्यांना ओझवली. अगं मग आता बरं बाई तुम्हीच काही हाक मारा पण एक लक्षात ठेव तुझ्याला जास्तीला बरोबर करायला सांगू नको नाहीतर पण माझी शाई बघ. बर अगं मावशी अगे मावशी तुझ्या एवढी शाकीने ती येणार आहे काय? अगं तूच मार बघा मारते हा बघ कशी लगेच येते ती. तेडे अगे तेडे भवानी कसं काय तुझे मुलगा बसला तुझा कोणाला ग म्हणतेस तेरडे कशाला हाक मारलीस मला अगं आपल्याला बाजाराला जायचं. थांब आलीस तुझा मुलगा उचवायला काशी प्रेमाने हाक मारून काशी प्रेमाने हाक मारून राधा लावी ते वशीला मला लावी ते वशीला या या लाडाच्या मावशीला मला लावी ते वशीला या या लाडाच्या मावशीला काशी प्रेमाने हाक मारून काशी प्रेमाने हाक मारून राधा लावी ते वशीला राधा लावी ते वशीला या या लाडाच्या मावशीला राधा लावी ते वशीला या या लाडाच्या मावशीला शबाश नट्टमटल्या करून घरी बघा निघाल्या त्या बाजारी बघा निघाल्या त्या बाजारी बघा निघाल्या त्या बाजारी वाट सापडे ना गोपीच तरी मध्ये बसल्या या वाटेवरी मध्ये बसल्या या वाटेवरी मध्ये बसल्या या वाटेवरी मावशीला पाहून या मावशीला पाहून गोपी आल्या व खुशीला मला लावी ते वशीला या या लाडाच्या मावशीला मला लावी ते वशीला या या लाडाच्या मावशीला अगं बाई 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 जमले ग हा जमले बाई या पोरीच्या नाला बाई कशी झाले हा जमले बाई बसले बाई फार जमले बाई बसले बाई एकदम मावशी अगे मावशी अहो मंडळी तुम्हाला कोणाचा आवाज येतोय का मला तर बाई काय आवाजच येत नाही जरा कान जमले बाई मावशी अगे मावशी मागे उभं करताय का मी बघतो इकडं कोणतरी हाक मारतंय बरं बाई मोठं म्हणून काय झालं का तुला खोकलायला नाव काय तुझं अगं माझं चंपा हो का मग सर मारूया गप्पा त्या ढोळ्यावर माझ्या घरी गप्पा
वा अगं जा कशाला आली तिथे अगं मावशी तू फारच दमलीस ग हो फारच दमले रात्रभर कामं करत होते ना जमायला झालं अगं मावशी ते पायचे पण देऊ का ग हो बरं का मंडळी पोरगी लई गुणाची आहे पाय चेपून देते फुकटचे पाय चेपून द्यायला का पडलंय बरं बाई चिप मी तुझ्या बसते नवऱ्या सांग घरी पाहिजे बोलते चालेल जा बस तूच अरे मावशी अगं बाई कोण ग तू तेव्हा चमकतोय सगळीकडे बघ कसा उजेड पडला काय मग काय करणार आहेस तू जमलेस ना हो हो बाई खूप जमले ते गरम पण खूप होते बघ ना बघ तुला पाणी आणून देऊ का ग आणखी मनापासून कुणी पाणी पाजलं एक पाय चेपून गेली तू पाणी पाज पूर पाणी पिली पाच वेळ पाच मग मेलीस तिकडे माझं काय करत हातूनच देते खाली अगं मावशी फारच जमलेली दिसते मंडळी ना हो ना ओळखत ना आधी मला सांग मला थेरडी कोण म्हणाला ए भवाने खरं बोल तुझा आवाज खूप चांगला बोलतोय तू बोलस ना थेरडी अगं मावशी ही बघ बघ अगं मी तर ओळखलं मोठी मावशी म्हणजे काय आहे ते तुला आता काय करणार आहे ते सांग अगं मी तुला वारा घालून देऊ काय ग हा एकीनं पाहिजे दुसरीनं काय पाणी पाजलं नशीब नाटकलं घातलं वारा घालणार आहेस ना घाल बाई घाल पाणी नाही तर नाही मग मेलीस तिकडे मी काय आता तुम्ही घरामध्ये आहे का तुझ्या? मुक्काम मुक्ती मिळेल. ही वाटोळं ही मिळेल बघ. चालेल. अगं मावशी फारच चांगली दिसतेस हे आलं ते. काय करणार आहेस तू अगं मावशी तुला हातरून घालून देऊ हो हो तिघींनी चांगली काळजी घेतली कुणी आरती केली कुणी घंटी वाजवली काय करणार आहेस अगं मावशी हातरून घालून देते हा झोपायचीच वाट बघते घाल घाल अंथरूण घाल पाणी नाही तर नाही वारं नाही तर नाही झोपून जाते एकदाच अगं जागा मुली तुझ्या नवऱ्याच नाही अगं माझा नवरा काढते अगं माझ्या नवऱ्याचा तुझ्या वयाचा किती फरक आहे माहितीये का तुला अगं तुला तुझ्यासाठी पण पाहिजे येतच नाही मी आलेला पारदर्शी पुढीलप्रमाणे अनुश्री ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस कोकण रेल्वे रत्नागिरी अनुश्री ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस कोकण रेल्वे रत्नागिरीचे मालक श्रीयुत वैभव तलेकर यांच्याकडून खास मावशी त्या भूमिकेसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे वैभव. बरोबर ओ वैभवराव गेली ना मागे काहीतरी सांगायला आली होती आणि तुम्ही सांगितलं तुमचं नाव घ्या जर थोड्या वेळाने सांगायचं ना घेत नसतं की आपलं नाव तरी सुद्धा घेते वैभवराव घाबरू नका रागवू नका घेते तुमचं नाव बर अरे बाबा येतोय की नाही आम्हाला जातोय ना हे बोल जातोय बरं घेते वैभवराव तुमचं नाव घेते अहो वैभवराव पोरं झाले 4-5 काय सांगू तुम्हाला पोरं झाले 4-5 पण आहेत ते हौशी पोरं झाले 4-5 पण आहेत ते हौशी अहो वैभवराव तुमचं नाव घेऊन सांगते या संपूर्ण पंचक्रोशीत गाजते ती एकच भगवानची मावशी मावशी मावशी. धन्यवाद. त्याचप्रमाणे सुनील वारसे यांकडून देखील मावशीच्या भूमिकेसाठी रोख 101 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्यांचंही म्हणणं असं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे सुनील. अहो सुनीलराव बरं सुनीलराव घेते हा तुमचं नाव घेते गाजराचा केला हलवा
गाजराचा केला हलवा तो ठेवला होता काचेच्या बशीत, माहितीये का? काचेच्या बशीत गाजराचा हलवा, काचेच्या बशीत गाजराचा हलवा. अहो सुनीलराव, तुमच्या घरी आहे ना, तिला पहिले हलवा मग मला बोलवा. अगं बाई, येत होतीस ना तू? ये. बाई चुकी नाही, काहीच करू नकोस. मला तर कशी फार भीती वाटायला पडेल मी, खूप भीती वाटायला लागली. तू काहीच करू नकोस बाई, तू गेलीस तरी चालेल. नाव काय तुझं? माझं नाव तारा. तारा का? तेव्हा सगळीकडे सुटलंय वाहन. अगं नाही काय बोलत, तू तारा म्हणतात ना, मला वाटतं घालायचंय वारा, कारण चौकीने घातला ना म्हणून तुला विचार. बरं बाई, जा तू, जा मागे जा. आता जाऊया का ग? मी येणारच नाही माझा. का बरं? अगं बघितलं नाहीस, वर तोंड करून विचारतेस. अगं बघितलं नाहीस का कशी माझी आरती केली ती? येणार नाही माझा, जाऊन सांग त्यांना नाहीचे नाही येणार. या सगळ्या जणीने मला विनंती केली ना तरच येईल, येणारच नाही. बरं बाई, मुलीला मावशीला जरा विनंती करा ऐकलंय माझं काय नाहीचे ना. अगं मावशी, आता तरी कर. अगं राधे, तू म्हणतेस ना म्हणून येते हा, नाहीतर त्याच्यावर आलेच नसते. चला तर मग जाऊ. थांबा. अगं राधे, मी काय म्हणते, काय बरं? तुम्ही एवढा सारा साथ शृंगार केलात आणि मथुरे बाजाराला जाताना काय घेतलं, काय घेतलं, काहीच सांगितलं नाही. अगं मावशी, सांगायला सांगू तोंड बघायला लागली. नाही ग. हा, ए चंपा, तू सांग. अगं मावशी, मला पण स्वाद करते बघ. बरं बाई सांग. अगं मावशी, मी घेतला खावा आणि चाललेच मथुरे अगं बाई बाजारात. खावा, कुणाला खावायचा तो मग जरा बसले मग किती. अगं मावशी, वाडा नाही घेतला, व्यापाराला घेतलाय ग. बरं बाई, चला तर मग. मी घेतलेला आम्ही चालले बाजाराला. हो का? चला तर मग. काय घेतलं सांग बघू. मी घेतला ताक आणि चालले मग बाजाराला. वाघ बघ वाघ, ताक कसं घेतलंस ते काय ठरवलं.
अगं मावशी मी एखादं नाव घेऊ का? अगो बाई मी नाव घेऊन ना जरा नावमध्येच होते. तू घे बाई घे नाव घे मी ऐकते. हा घे नाव. माझ्या हृदयावर माझ्या नवऱ्याची सही. नाही नाही आमच्या हृदयावर त्या बाजूवाल्यांची सही. अगं तू म्हणालीस ना अगं तुझ्या हृदयावर तुझ्या नवऱ्याची सही असं नाही तर काय आमची असे. नाही ग मावशी माझ्या नवऱ्याची सही आहे. हो का बरं बाई सांग सांग तू सांग नाव सांग. माझ्या हृदयावर माझ्या नवऱ्याची सही. माझ्या हृदयावर माझ्या नवऱ्याची सही. नाही 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 आमच्या सगळ्या बाजूवाल्यांची सही. बरं मी म्हणतो मिरच्या सोडल्या बरं झालं. अगं पण तूच म्हणतेस ना माझ्या हृदयावर माझ्या नवऱ्याची सही. तुझ्या हृदयावर तुझ्या नवऱ्याची सही असणार ना की माझ्या नवऱ्याची सही असणार. नाही नाही माझ्याच नवऱ्याची सही. घे बाई घे नाव घे तू. तिच्या नादाला नको लागूस अशीच आहे ती. माझ्या हृदयावर माझ्या नवऱ्याची सही. माझ्या हृदयावर माझ्या नवऱ्याची सही. मावशी मी कधी विकायला घेतला दही. हो बरं झालं. चला तर मग जाऊया. तू राहिली होतीस ना सांग बघ काय घेतलं. हो का चल तर मग. राधे तूच राहिली होतीस आता. मी की नाही घेतलंय दूध. हो का आणि चालेल बघ थेट बाजाराला. थेट चाललीस जागा मिळेल नाही तू. भेटेल भेटेल. बरं बाई चल तर. राधे पोचली सर घाटात पोचली सगळी. बरं झालं चला तर मग जाऊया. आज पाडतोशी परिप्रमाणे सुदेश शिंदे उर्फ भीमा यांकडून खास मावशीच्या भूमिकेसाठी रोख 100 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की मावशीने त्याचं नाव घ्यायचं आहे सुदेश. कुठे जाऊया फिरायला.
अहो नाचताय का एवढं प्रेमाने जवळ आलात ना मला असू नका येऊ का मी घाबरले प्रेम करताना नक्की की जवळ सोडून जा सुट्टीला जायचं बाबा सुट्टीला येऊन नाही गेले कामाला जायचं बरं बाई सुदेशराव हे त्या तुमचं नाव घेतले सुदेशरावच ना बरं हे त्या नाव घेते अंगणातील तुळस म्हणजे पावित्र्याचं स्थान अंगणातील तुळस म्हणजे पावित्र्याचं स्थान आमच्या सुदेशरावांमुळे मिळाला मला सौभाग्याचा मान मला सौभाग्याचा मान अरे चला तर जाऊया माझं बेलीचं काय घेऊन बसलीस माझी लाकडं गेली पुढे मी काय घेणार नाही ग बाई नाही देणार का मग मी येतच नाही माझं लाकडं पुढे मग माझं कशाला ऐकायला हवं तुला मी बाई काय घेणार माझं ते तुमचं ते माझं तरी चांगलंय का मी चांगलं फोकस आहे तो बसलाच तसं अगं रस्ताही खात होते काय काय करतोय लगेच रात्रभर खणून काय एवढं उलट ते घाटात आता सांग बघू अगं रताळी ठेवलीत मागे टोपली म्हणून हा चला कर मग जाऊया अगं राधे एवढा मोठा मथुरेचा घाट एखाद्या अगं मावशी मी नाही कर तूच बोल ना आता मी नाश्ताचा काय घेऊन बसलीस मी काय बोलणार तूच बोल आवडेल ना तुला हो आवडेल बरं बाई म्हणते हा हॅलो साज केला शालू